कल्पना करा, जर मी तुम्हाला सांगितलं की हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषींनी आजच्या जगाचं चित्र आधीच पाहिलं होतं, तर मोबाईल मध्ये हरवलेला माणूस, नात्यांमधला वाढता स्वार्थ, निसर्गाचा होत असलेला ऱ्हास आणि सतत वाढणारी अस्थिरता, हे सर्व केवळ योगायोग आहेत की कलियुगाची चिन्हे? नमस्कार मित्र. सनातन धर्मानुसार काळाचे 4 भाग मानले जातात: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपला अवतार संपवल्यानंतर कलियुगाची सुरुवात झाल्याचे मानले जाते. पुराणांमध्ये कलियुगाच्या शेवटापूर्वी काही विशेष संकेत दिसतील असे वर्णन आढळते. आज आपण अशाच काही संकेतांविषयी जाणून घेणार आहोत. पहिले चिन्ह: सत्य आणि धर्माचा ऱ्हास. पुराणांमध्ये सांगितले आहे की काळ पुढे जात जाईल तशी सत्य, दया, क्षमा आणि नैतिकता कमी होत जाईल. आज आपण पाहतो की खोट्या बातम्या काही सेकंदात पसरतात, पण सत्य लोकांपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो. स्वार्थासाठी नाती तोडली जातात आणि अनेकदा प्रामाणिकपणा कमकुवतपणाचे लक्षण समजला जातो. दुसरे चिन्ह: पैशालाच सर्वोच्च मान. एक काळ असा येईल जेव्हा माणसाची किंमत त्याच्या चारित्र्यावर नाही तर संपत्तीवर ठरेल. आज अनेक ठिकाणी व्यक्ती किती चांगली आहे यापेक्षा तिच्याकडे किती पैसा आहे हे अधिक महत्त्वाचे मानले जाते. यशाची व्याख्या केवळ आर्थिक संपत्तीपुरती मर्यादित होत चालली आहे. तिसरे चिन्ह: नात्यांमधील वाढता स्वार्थ. पूर्वी नाती विश्वासावर उभी राहत होती, पण आता अनेक संबंधांमध्ये प्रेमापेक्षा अपेक्षा आणि उपयोगिता अधिक दिसू लागली आहे. लहान कारणांवरून तुटणारी नाती आणि वाढती एकाकीपणाची भावना याकडेही अनेक जण कलियुगाचे लक्षण म्हणून पाहतात. चौथे चिन्ह: शब्दांच्या खेळाला ज्ञान समजणे. खरे ज्ञान आणि अनुभव यापेक्षा प्रभावी बोलणाऱ्यांना अधिक महत्त्व मिळेल असे वर्णन आढळते. आज सोशल मीडियाच्या युगात अनेकदा व्यक्तीचे शब्द त्याच्या ज्ञानापेक्षा जास्त प्रभाव निर्माण करतात. लोक ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात, पण पडताळणी करण्याची सवय कमी होत चालली आहे. पाचवे चिन्ह: निसर्गाचा असमतोल. कधी दुष्काळ, कधी महापूर, कधी असह्य उष्णता, तर कधी अनपेक्षित हवामान बदल. जगभरात वाढत असलेल्या नैसर्गिक आपत्ती अनेकांना त्या प्राचीन वर्णनांची आठवण करून देतात. निसर्गाचा समतोल ढासळल्यास त्याचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर होतो. सहावे चिन्ह: आरोग्याचा ऱ्हास. आधुनिक विज्ञान प्रगत होत असतानाही अनेक नवीन आजार वाढताना दिसतात. तणाव, चिंता, झोपेचा अभाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे कमी वयातच अनेक समस्या निर्माण होत आहेत. पूर्वीपेक्षा अधिक सुविधा असूनही मनःशांती कमी झालेली दिसते. सातवे चिन्ह: सत्तेचा गैरवापर. इतिहासापासून आजपर्यंत अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर झाल्याची उदाहरणं दिसतात. जे लोक जनतेचे रक्षण करण्यासाठी असतात त्यांच्याकडूनच अन्याय झाला तर समाजात अस्थिरता वाढते. म्हणूनच धर्मग्रंथ नेहमी न्यायी आणि जबाबदार नेतृत्वाचे महत्त्व सांगतात. आठवे चिन्ह: संस्कृती आणि भाषेपासून दूर जाणे. स्वतःची परंपरा, भाषा आणि संस्कृती विसरणारा समाज हळूहळू आपल्या मुळांपासून दूर जातो. आज अनेक प्राचीन भाषा आणि परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. प्रगती महत्त्वाची आहे, पण आपल्या वारशाचे जतनही तितकेच आवश्यक आहे. नववे चिन्ह: अन्न आणि पर्यावरणाचे संकट. रासायनिक शेती, प्रदूषण आणि जंगलांची तोड यामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत आहे. भविष्यात अन्न आणि पाण्याचे संकट निर्माण होऊ शकते अशी भीती अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ही केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक चिंतेचीही बाब आहे. दहावे आणि सर्वात महत्त्वाचे चिन्ह: धर्मग्रंथांमध्ये वर्णन आहे की जेव्हा अधर्माचा अतिरेक होईल आणि संतुलन पूर्णपणे ढासळेल तेव्हा भगवान विष्णू कल्की अवतार धारण करतील. कल्की अवताराचे वर्णन एक अशा शक्तीच्या रूपात केले गेले आहे जी पुन्हा धर्माची स्थापना करेल आणि नव्या युगाची सुरुवात घडवेल. हे नेमके कधी घडेल याचे निश्चित उत्तर कोणाकडेही नाही, परंतु धर्मग्रंथांचा मुख्य संदेश भविष्याची भीती निर्माण करणे नाही, तर आज आपण कसे जगतो आहोत याचा विचार करायला लावणे हा आहे. कारण प्रत्येक युगाचा बदल आधी माणसाच्या विचारांमध्ये सुरू होतो. म्हणून प्रश्न हा नाही की कलियुग कधी संपेल, प्रश्न हा आहे की आपण आपल्या आयुष्यात सत्य, दया आणि धर्म जिवंत ठेवू शकतो का? जर उत्तर हो असेल
तर तुमच्यासाठी सत्ययुगाची सुरुवात आजपासूनच होऊ शकते. कलियुग संपण्याची वाट पाहू नका. स्वतःमध्ये धर्म जागवा, कारण प्रत्येक सत्कर्म हे सत्ययुगाकडे टाकलेले एक पाऊल असते. जय श्री कृष्ण. जय कल्की भगवान. लाईक सबस्क्राईब जरूर करा.